आज आपण महाराष्ट्राची उपराजधानी म्हणजे नागपूर जिल्ह्याविषयी माहिती पाहणार आहोत. ही जिल्ह्याची गव्हर्नमेंट वेबसाईट आहे. यांनी काही प्राथमिक माहिती जिल्ह्याविषयी दिलेली आहे. दरवर्षी नागपूर येथे महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरवले जाते. लोकसंख्या आहे 46,53,000. नागपूर हे शहर संत्री नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. नागपूर शहराची स्थापना गौंड राजा बख्त बुलंद याने 18व्या शतकाच्या सुरुवातीला केली होती. हे शहर भारताच्या मध्यावर असून येथे 0 मैल मार्कर ही जागा भारताचा भौगोलिक मध्यबिंदू दर्शवते. जिल्ह्यामध्ये एकूण 14 तालुके आहेत. एकूण क्षेत्रफळ आहे 9,892 चौरस किलोमीटर. लोकसंख्या आहे 46,53,000. साक्षरता आहे 89.50%. त्यानंतर एकूण तहसील कार्यालय 14 आहेत. एकूण नगर परिषदा 14 आहेत आणि एक महानगरपालिका आहे जी की नागपूरला आहे आणि एकूण 4 विद्यापीठे जिल्ह्यामध्ये आहेत. तर ही झाली प्राथमिक माहिती जिल्ह्याविषयी. आता जिल्ह्याविषयी आपण पर्यटन स्थळे पाहू जे की परीक्षा दृष्टीने महत्वाचे आहेत आणि परीक्षेमध्ये येऊ शकतात. त्यानंतर तोतलाडोह आहे. हे रामटेक जवळील पेंच नदीवर असलेले धरण आहे. त्यानंतर खिंडसी तलाव आहे. खेकरा धरण आहे. त्यानंतर सातपुडा बॉटनिकल गार्डन आहे. गांधी सागर तलाव आहे. याला शुक्रवारी तलाव आणि जुम्मा तलाव या नावाने ओळखले जाते. त्यानंतर सक्करदरा तलाव आहे. तर परीक्षेच्या दृष्टीनं हे तेवढे महत्वाचे नाही वाटत. तर आपण आपल्या नोट्स मधली परीक्षा दृष्टीनं तेवढी महत्वाची माहिती घेऊ. हे आपल्या नोट्सचे काही महत्वाचे पेजेस आहेत. जिल्ह्याची निर्मिती झाली 1702 ला. संस्थापक होता राजा बख्त बुलंद शहा. देशाच्या मध्यवर्ती व राज्याच्या पूर्वेकडे नागपूर जिल्ह्याचे स्थान आहे. एकूण 14 तालुके आहेत. तालुक्याची माहिती आपण नकाशाच्या माध्यमातून घेऊ. तर हा नागपूर जिल्ह्याचा नकाशा आहे. आपण एकूण तालुके पाहू. पहिल्यांदा आहे नरखेड, सावनेर, रामटेक, पारशिवनी, मौदा, नागपूर, कामठी, कुही, उमरेड, भिवापूर, कळमेश्वर, काटोल, हिंगणा. त्यानंतर हा भाग आहे नागपूर ग्रामीणचा. त्यानंतर हा आहे नागपूर शहरीचा. तर अशा पद्धतीनं एकूण 14 तालुके हे नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत. तर आपण जिल्ह्याविषयी इतर महत्वाची माहिती घेऊ. जिल्ह्याचं क्षेत्रफळ 9,892 स्क्वेअर किलोमीटर आहे. त्यानंतर लोकसंख्या 24 लाख आहे. घनता 11,000 स्क्वेअर किलोमीटर आहे. साक्षरता 89.52% आहे. याची जी लोकसंख्या आहे आपण सांगितलं 24 लाख, ती राज्याच्या एकूण टक्केवारीच्या दरम्यान 4.14% येते. नद्याच्या बाबतीत कनान ही प्रमुख नदी आहे. तसेच पेंच, कोलार, नाग, त्यानंतर वर्धा, जांब या अन्य नद्या आहेत. तसेच महाराष्ट्रातील प्रधान मुख्य वन संरक्षण यांचं कार्यालय आहे हे नागपूरला आहे. महत्वाचे डोंगर रांगा आहेत. सातपुड्याचे डोंगर, त्यानंतर गरमसूर डोंगर. प्रमुख पिके कापूस, गहू, ज्वारी, तेलबिया. फळपिकेच्या बाबतीत नागपूरची संत्री जग प्रसिद्ध आहे. खनिज संपत्तीच्या बाबतीतही हा जिल्हा महत्वपूर्ण आहे. त्यात कामठी, उमरेड येथे दगडी कोळशाच्या मोठ्या खाणी आहेत. रामटेक, सावनेर येथे मॅग्नीजचे साठे आणि अभ्रक हे खनिज आहे. तसेच टंगस्टन, संगमरवर, वालुकाश्म, लोहखनिज, डोलामाइट, रेतीवाळू, जांभा अशा अनेक प्रकारचे खनिजे या जिल्ह्यामध्ये सापडतात. ऑक्टोबर 2005 मध्ये नागपूरच्या सोनेगाव या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामांकन करण्यात आले. सोनेगाव येथे भारतातील हवाई दलाचे एक तळ आहे. येथे MI-8 आणि भारतीय हवाई दलाची IL-76 ही विमाने ठेवली जातात. त्यानंतर नागपूरला मेट्रो रेल्वे स्टेशन आहे. एक महत्वाची सूचना, आमच्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओच्या खाली एक सबस्क्राईब बटन दिलेलं आहे, त्यावरती क्लिक करा. त्या बाजूला बेल आयकॉन आहे, त्यावरती क्लिक करून ऑल सिलेक्ट करा. जेव्हा आम्ही नवीन व्हिडिओ टाकू त्याचे नोटिफिकेशन आपल्याला वेळोवेळी भेटत राहते. तसेच वाडी व अंबाझरी येथे युद्धोपयोगी संरक्षण साहित्य निर्मितीचा कारखाना आहे. कामठी येथे मॅग्नीज शुद्धीकरण कारखाना आहे. त्यानंतर खापरखेरडा येथे, कोराडी येथे औष्णिक प्रकल्प आहे. उमरेड येथे नियोजित अणुविद्युत प्रकल्प आहे. बुटीबोरी येथे आशियातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहतीची स्थापना झालेली आहे. पर्यटन स्थळाच्या बाबतीत गांधी सागर तलाव 275 पूर्वीपासून अस्तित्वात आहे. नवेगाव बांध आहे. त्यानंतर सीताबर्डीचा किल्ला आहे. दीक्षाभूमी आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प आहे. या जिल्ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राची उपराजधानी आहे. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येथे भरते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागभूमीत बौद्ध धर्माचा स्वीकार केला.
संत्री नगरी भारताची व्याघ्र राजधानी म्हणून ओळख आहे. या जिल्ह्यात काही नामांकित संस्था आहेत. महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ, केंद्रीय कापूस संशोधन संस्था. तसेच शिक्षणाच्या बाबतीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर हे आहे. याची स्थापना 1925 ला झाली. तर अशा पद्धतीनं नागपूर जिल्ह्याविषयी माहिती पाहिली. या व्यतिरिक्त आपल्याकडे काही माहिती असल्यास ती खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यावी. धन्यवाद.